चलो आजचं सेशन आपण स्टार्ट करूया. बघा, आज आपण नवीन एक टॉपिक घेणार आहोत की आपल्या बॉडीमध्ये जे 24 पॉइंट्स आहेत त्यांना रेकीचं हिलिंग कसं द्यायचं विथ अफर्मेशन्स, ते आज आपण पाहणार आहोत. ठीक आहे. 24 बॉडी पॉइंट्सना अफर्मेशन सहित रेकीचं हिलिंग कसं द्यायचं, चार्ज कसं करायचं ते आपण बघणार आहोत. पूर्ण प्रॅक्टिकल आहे, सो व्हिडिओ ऑन हवेत. त्याचं रिझन मी ऑलरेडी सांगितले, डेली सांगतेय. ओके. एक्सेप्शनल केसमध्ये तुम्ही ट्रॅव्हलिंग मध्ये असाल किंवा छोटं बाळ वगैरे असेल, तुम्हाला स्वतःला तिथे डिस्टर्बन्स होत असेल तर ठीक आहे, नाहीतर खूप सारे व्हिडिओज खाली बंद आहेत. ठीक आहे. व्हिडिओ ऑन करायचे, कारण माझी एनर्जी आणि आपल्या सगळ्यांची एनर्जी एकमेकांना मिळत असते. व्हिडिओ ऑफ असेल तर याचा अर्थ आहे की तुम्ही प्रॅक्टिकल करत नाही आहात. ठीक आहे. चलो स्टार्ट करूयात. आता बघा, हे जे 24 बॉडी पॉइंट्स आहेत आपल्या शरीरामध्ये, तर त्यांना रेकीचं हिलिंग कधी घ्यायचंय? आजारी पडल्यानंतरच, किंवा मग तो पाठ दुखायला लागला, अतिशय पेन व्हायला लागलं, एक्स्ट्रीम लेवलचं पेन झालं, तर मग तिकडे जायचं नाहीये हिलिंग द्यायला. तेव्हा तुम्हाला हिलिंग मिळेलच. पण आपण काय करायचंय की एखादा शरीराचा पार्ट दुखू नये, आजारी पडू नये, म्हणूनच आधी प्रिकॉशन घ्यायचे, किंवा तो पार्ट दुखल्यानंतर मग घाई गडबडीमध्ये त्याला हिलिंग द्या. त्यापेक्षा डेली बेसिसवरती तुम्ही दररोज या 24 बॉडी पॉइंट्सना रेकीचं हिलिंग दिलं तर आजारीच पडणार नाही. ठीक आहे. छान हेल्दी राहाल, तब्येत अगदी ठणठणीत राहील तुमची. सो कसं हिलिंग द्यायचंय बघा. फर्स्ट आपण सुरुवात करणार आहोत डोळ्यांपासून. ओके. डोळ्यांना हिलिंग देणार आहे. मग ज्यांना चष्मा असेल त्यांनी आता लगेच काढून ठेवायचंय. ठीक आहे. चष्मा काढून ठेवायचाय. ओके. आणि ज्यांना कोणाला चष्म्याचा नंबर तुमचा वाढलेला असेल तो कमी करायचाय. आता हे 24 बॉडी पॉइंट्सना किती वेळ हिलिंग द्यायचंय? तर दररोज ऍटलिस्ट 3 मिनिट प्रत्येक बॉडी पॉइंटवर आपल्याला रेकीचं हिलिंग द्यायचं आहे. 24 बॉडी पॉइंट्स आहेत. मग तुम्ही म्हणाल मॅडम आम्हाला एवढा टाइम नाहीये, किंवा सगळे वर्किंग आहेत, खूप धावपळ होते. मग त्यावेळेला एक तुम्हाला छोटंसं ऑप्शन सांगते की काय करा, की डिवाइड करा हे पॉइंट्स. ओके. मग सकाळी 8 पॉइंट्सना, दुपारी 8, संध्याकाळी 8 अशा पद्धतीने डिवाइड करून तुम्ही रेकीचं हिलिंग देऊ शकता. ओके. पण सुरुवातीला ऍटलिस्ट 7 दिवस काय करायचे की कंटिन्यू सगळे 24 बॉडी पॉइंट्स घ्यायचे आणि त्यांना एकाच वेळेला आपल्याला हिलिंग द्यायचे. सुरुवात करूया डोळ्यांपासून. मग डेली तुम्ही 3 मिनिटं जरी या डोळ्यांना तुम्ही रेकीचं हिलिंग दिलं तरी चष्म्याचा नंबर तुमचा आपोआपच हळूहळू कमी होईल. पण हे किती दिवस करायचंय? ऍटलिस्ट 21 डेज आपल्याला हे कंटिन्यू करायचंय. 2 दिवस केलं, मग सोडून दिलं, मग पुन्हा 5व्या दिवशी आपण उगवतो, मग पुन्हा हिलिंग देतो आणि म्हणतो मॅडम आम्हाला हिलिंग पोहोचलं नाही, आमचा प्रॉब्लेमच सॉल्व्ह झाला नाही. सो मध्ये ब्रेक नाही करायचे ते. ठीक आहे. कंटिन्यू असायला हवंय. चलो स्टार्ट करूयात. फर्स्ट ऑफ ऑल आपण रेकीला कॉल करण्यापासून सुरुवात करूयात. ठीक आहे. सगळ्यांना रेकीला कसा कॉल करायचा ती प्रोसिजर समजली आहे? आपण एकत्र करूयात सगळे. ठीक आहे. नमस्कारच्या पोझिशनमध्ये बसायचंय. आता दिव्य रेकी शक्तीला आवाहन करायचंय, म्हणजेच रेकीला कॉल करायचंय की मी दिव्य रेकी शक्तीच्या उपस्थितीबद्दल आभारी आहे. डोळे बंद करायचे, शांत ठिकाणी बसायचंय. मी दिव्य रेकी शक्तीच्या उपस्थितीबद्दल आभारी आहे. मी स्वतःची आभारी आहे. मी माझे माता पिता गुरुजनांची आभारी आहे. मी या युनिव्हर्सची, ब्रह्मांडाची आभारी आहे. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. आता 3 वेळा रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत म्हणायचंय. आता व्हिज्युअलाइज करा, म्हणजेच कल्पना करा की या ब्रह्मांडातून एक व्हाईट लाईट तुमच्या सहस्रार चक्रामधून तुमच्या संपूर्ण शरीरामध्ये प्रवेश करत आहे. दिव्य रेकीच्या या ऊर्जेने तुमचं संपूर्ण शरीर अगदी भरून गेलेलं आहे. आता ही व्हाईट लाईट तुमच्या मूलाधार चक्रापासून पुन्हा वरती अनाहत चक्रामध्ये आलेली आहे. अनाहत चक्रामधून ही एनर्जी तुमच्या दोन्ही शोल्डर्समध्ये प्रवाहित होत आहे. शोल्डर मधून तुमच्या दोन्ही हातांमध्ये दिव्य रेकीची ऊर्जा प्रवाहित होत आहे. आणि आता हातांमधून तुमच्या दोन्ही तळ हातांमध्ये ही ऊर्जा प्रवाहित होत आहे, प्रवाहित होत आहे, प्रवाहित होत आहे. आता कल्पना करा, या ऊर्जेचा एक ची बॉल, व्हाईट कलरचा एक बॉल तुम्ही हातामध्ये तयार केलेला आहे. व्हाईट कलरचा एनर्जीचा एक बॉल तयार करायचा आपल्याला. आता हा बॉल आपल्या सहस्त्रार चक्रावरून आपल्याला संपूर्ण बॉडीवरती सोडून द्यायचं. हे झालं तुमचं प्रोटेक्शन शिल्ड, म्हणजेच काय तर संरक्षण कवच.
हे प्रोटेक्शन शील्ड तुमचं 24 तासासाठी काम करतं. ठीक आहे, 24 आवर्ससाठी तुम्ही प्रोटेक्ट होता. सो डेली आपल्याला रेकीला कॉल करायचे आणि 24 तासासाठी आपल्याला प्रोटेक्शन शील्ड घ्यायचंय. ठीक आहे, डोळे बंदच ठेवायचे आहेत. हातामध्ये एनर्जी क्रिएट करा. आता आपल्या डोळ्यांसमोर कप शेप मध्ये हात धरायचे. डोळ्यांसमोर कप शेप मध्ये, पिरामिड शेप मध्ये हात ठेवायचे. डोळ्यांना टच नाही करायचा, थोडासा गॅप ठेवा. रश्मी मॅडम करायचंय, सर्वांनी करायचंय. ज्यांचे व्हिडिओ ऑफ आहेत, मी समजणार आहे की ते करत नाहीयेत प्रॅक्टिकल. आता तिथे आपल्याला रेकीचं हिलिंग द्यायचंय. 5 ते 10 मिनिट हातामधून व्हायब्रेशन सुरू होऊन संपेपर्यंत रेकीची एनर्जी आपल्याला पास करायची. आता अफर्मेशन पण द्यायचे. काय द्यायचे? की माझे दोन्ही डोळे अगदी स्वस्थ आहेत, निरोगी आहेत. माझे दोन्ही डोळे स्वस्थ आहेत, निरोगी आहेत. मी माझ्या दोन्ही डोळ्यांनी हे सुंदर जग पाहू शकते किंवा पाहू शकतो. माझे दोन्ही डोळे स्वस्थ आहेत, निरोगी आहेत. मी माझ्या दोन्ही डोळ्यांनी हे सुंदर जग पाहू शकतो. परमेश्वराचे आभार मानायचे त्याच्यासाठी. आता व्हिज्युअलाइज करा की तुमच्या सहस्त्रार चक्रामधून व्हाईट लाईट आलीये आणि तुमच्या दोन्ही डोळ्यांमध्ये ती प्रवाहित होती. सहस्त्रार चक्रामधून जी व्हाईट लाईट येते ब्रह्मांडामधून, ती तुमच्या क्राउन चक्रामधून तुमच्या दोन्ही डोळ्यांपर्यंत पोहोचलेली आहे, प्रवाहित होत आहे. आणि मोठ्या प्रमाणावरती तो प्रकाश बघायचा आपल्या डोळ्यांमध्ये. ती व्हाईट लाईट तुमच्या डोळ्यांमध्ये प्रवाहित होताना बघायची आहे. कल्पना करायची आहे, ती एनर्जी फील करायची आहे. अफर्मेशन रिपीट म्हणजेच पुन्हा पुन्हा परत परत ते अफर्मेशन मनामध्ये बोलत राहायचे. त्याचबरोबर हातामधून हिलिंग सुद्धा आपल्याला रेकीचं पास करत राहायचंय. सर्वांनी करायचंय. आपल्या डोळ्यांना रेकीचं हिलिंग द्यायचंय आपण. व्हिज्युअलाइज करायचंय, सहस्त्रार चक्रामधून व्हाईट लाईट आलेली आहे, ती तुमच्या दोन्ही डोळ्यांमध्ये प्रवाहित होते. मोठ्या प्रमाणावरती व्हाईट लाईट तिथं पास होते आणि दिव्य रेकीच्या त्या ऊर्जेमध्ये तुमचे दोन्ही डोळे हील होत आहेत. येस, व्हेरी गुड. आता नेक्स्ट पॉइंट. प्रत्येक पॉइंटला रेकीला कॉल करायची गरज नाहीये, फक्त हातामध्ये एनर्जी क्रिएट करायची आहे. आता हात आपल्या मेंदूवरती ठेवायचे, टच नाही करायचे. आणि आता अफर्मेशन द्या की माझा मेंदू खूप स्ट्रॉंग आहे. माझा मेंदू खूप स्ट्रॉंग आहे. माझ्या डोक्यामध्ये नेहमी पॉझिटिव्ह विचारच येतात. माझ्या डोक्यामध्ये नेहमी पॉझिटिव्ह विचारच येतात आणि माझे निर्णय नेहमी योग्य ठरतात. माझे निर्णय नेहमी योग्य ठरतात. व्हिज्युअलाइज करा की ती व्हाईट लाईट तुमच्या मेंदूपर्यंत पोहोचलेली आहे, तिथं प्रवाहित होत आहे. अफर्मेशन रिपीट देत राहायचंय. हातामधून व्हायब्रेशन सुरू होऊन संपेपर्यंत रेकीचं हिलिंग आपल्याला त्या पॉइंटला द्यायचं आहे. कॉन्शियसली तिथं प्रेझेंट राहायचंय. आपल्या आसपास आपल्या बॉडीमध्ये काय चेंजेस होतात ते बघायचंय. काय सेन्सेशन फील होतात हातामध्ये, त्या पॉइंटला काय वाटतंय ते निरीक्षण करायचंय. चलो नेक्स्ट पॉइंट. आपल्या दोन्ही कानांवरती कपशेप मध्ये हात ठेवायचे. थोडासा गॅप ठेवा.
अफर्मेशन द्यायचं की माझे दोन्ही कान स्वस्थ आहेत, निरोगी आहेत. माझे कान आणि तिथले सर्व अवयव योग्य पद्धतीनं काम करत आहेत. रेकीची दिव्य ऊर्जा तिथपर्यंत पोहोचलेली प्रवाहित होताना बघायची आहे. माझ्या कानांवरती नेहमी चांगले विचार पडतात. मी माझ्या कानांनी अगदी स्पष्ट ऐकू शकते. माझे दोन्ही कान स्वस्थ आहेत, निरोगी आहेत. मी माझ्या कानांनी स्पष्टपणे ऐकू शकते. रेकीची व्हाईट लाईट तिथपर्यंत पोहोचलेली प्रवाहित होताना बघायची आहे आणि माझ्या कानांवरती नेहमी सकारात्मक वाक्य पडतात. व्हेरी गुड. रिपीट अफर्मेशन देत राहायचे आणि हिलिंग सुरूच ठेवायचे 5 ते 10 मिनिट. हे 24 बॉडी पॉइंट्स ना तुम्ही डेली बेसिसवर रेग्युलरली देऊ शकता हिलिंग. पण समजा एखाद्या पार्टला तुम्हाला काहीतरी इश्यू आहे, प्रॉब्लेम आहे पर्टिक्युलर, तर त्या पार्टवरती डेली 10 ते 15 मिनिटं आपल्याला हिलिंग द्यायचंय. नेक्स्ट आहे आपलं थर्ड आय. इकडे बघायचं एक हात पुढून आणि एक हात पाठीमागून. कप शेपमध्ये एक हात पुढून आणि एक हात पाठीमागून. येस, व्हेरी गुड. आता अफर्मेशन द्यायचंय. माझं थर्ड आय, माझं मस्तिष्क अतिशय पॉवरफुल आहे. माझं थर्ड आय, माझं मस्तिष्क हे पॉवरफुल आहे. तिथल्या सगळ्या शक्ती ऍक्टिव्हेट आहेत. तिथल्या सगळ्या शक्ती ऍक्टिव्हेट आहेत. आणि दिव्य रेकीची ऊर्जा माझ्या थर्ड आय पर्यंत छान प्रकारे पोहोचलेली आहे, प्रवाहित होताना बघायची आहे. दिव्य रेकीची ऊर्जा माझ्या थर्ड आय पर्यंत पोहोचलेली आहे, प्रवाहित होताना बघायची आहे. आणि माझी मेमरी खूप स्ट्रॉंग आहे. अफर्मेशन रिपीट द्यायचे. माझी मेमरी खूप स्ट्रॉंग आहे. रेकीचं हिलिंग तिथे आपल्याला देत राहायचंय. त्याच सोबत अफर्मेशन सुद्धा सुरू ठेवायचे. आता नेक्स्ट पॉइंट बघूया. एकच सेकंड, मी एक चार्ट लावते तुमच्या पुढे. तो चार्ट बघायचा आपल्याला. ठीक आहे. इथे 4 हेड्स. ठीक आहे, आपले 4 नंबर पर्यंत झालेले आहेत. 5 नंबर इमेज बघा. डोक्याच्या पाठीमागून दोन्ही हात प्रत्येकाने करायचे. डोक्याच्या पाठीमागून दोन्ही हात. ओके. आता अफर्मेशन द्यायचंय. आपल्या क्राउन चक्राला अफर्मेशन द्यायचं पाठीमागच्या बाजूने. ठीक आहे. अफर्मेशन काय द्यायचंय की माझं क्राउन चक्र म्हणजेच माझं सहस्त्रार चक्र आणि त्याच्या भोवतीचे सगळे अवयव ऍक्टिव्हेट आहेत. माझं सहस्त्रार चक्र, त्याच्या भोवतीचे सगळे अवयव ऍक्टिव्हेट आहेत. माझी आध्यात्मिक पॉवर दिवसेंदिवस वाढत चालली आहे. माझी आध्यात्मिक पॉवर दिवसेंदिवस वाढत चालली आहे. अंकिता मॅम करायचंय. माझा स्वतःवर आणि परमेश्वरावरती पूर्ण विश्वास आहे. माझा स्वतःवर आणि परमेश्वरावरती पूर्ण विश्वास आहे. रेकीचं हिलिंग देत राहायचंय, सोबत अफर्मेशन्स बोलत राहायचे. ती एनर्जी, ते व्हायब्रेशन्स फील करायचे. ओके. नेक्स्ट आहे 6 नंबरची इमेज बघायची आहे. 6 नंबर. एक हात पुढून गळ्यावरती आणि एक हात पाठीमागून गळ्यावरती. विशुद्धी चक्राला आपल्याला हील करायचंय.
आता अफर्मेशन द्यायचंय की माझं थ्रोट चक्र म्हणजेच विशुद्धी चक्र, थायरॉइड आणि त्याच्या चक्रासंबंधी सगळे अवयव बॅलन्स आहेत, ऍक्टिव्हेट आहेत. तिथले सगळे अवयव योग्य प्रमाणात काम करत आहेत, ते चार्ज आहेत आणि बॅलन्स आहेत. अफर्मेशन मनामध्ये रिपीट बोलत राहायचे. माझं थ्रोट चक्र, थायरॉइड आणि थ्रोट चक्रासंबंधी सगळे अवयव बॅलन्स आहेत, ऍक्टिव्हेट आहेत, ते सगळे योग्य प्रमाणात काम करत आहेत, चार्ज आहेत आणि बॅलन्स आहेत. नेक्स्ट पुढे जाऊया. 7 नंबरची इमेज बघायची आहे. थोडेसे गळ्याच्या खाली, दोन्ही हात पुढे, एक हात खालून हळवटीला आणि एक हात आपल्या विशुद्धी चक्रावर म्हणजेच गळ्यावर. अफर्मेशन द्यायचे की माझं थ्रोट चक्र ऍक्टिव्हेट आहे, चार्ज आहे. माझं कम्युनिकेशन स्किल खूप छान आहे, उत्तम झालेलं आहे. म्हणजेच माझं संवाद कौशल्य उत्तम झालेलं आहे. दिव्य रेकी शक्ती योग्य प्रमाणात तुमच्या विशुद्धी चक्रापर्यंत पोहोचलेली आहे, प्रवाहित होताना बघायची आहे, कल्पना करायची आहे. दिव्य रेकी शक्ती माझ्या विशुद्धी चक्रामध्ये प्रवाहित होत आहे, प्रवाहित होत आहे, प्रवाहित होत आहे. कल्पना करा आणि त्या व्हाईट लाईटमध्ये, त्या सफेद कलरच्या एनर्जीमध्ये तुमचं ते विशुद्धी चक्र छानपैकी हील होत आहे, बरं होत आहे. पुढे आहे दोन्ही हात हार्ट चक्रावरती, हृदय चक्रावरती दोन्ही हात ठेवायचे. 8 नंबरची इमेज बघायची आहे. दोन्ही हात आपल्या हृदयावरती ठेवायचे. अफर्मेशन द्यायचं आता. माझं हार्ट चक्र आणि त्याच्या भोवतीचे सर्व अवयव, सर्व ऑर्गन्स ऍक्टिव्हेट आहेत. माझं हार्ट चक्र आणि त्याच्या भोवतीचे सगळे अवयव चार्ज आहेत, ऍक्टिव्हेट आहेत. आणि ही दिव्य रेकी शक्ती योग्य प्रमाणात माझ्या हार्ट चक्रामध्ये प्रवाहित होत आहे. ही दिव्य रेकी शक्ती योग्य प्रमाणात माझ्या हार्ट चक्रामध्ये प्रवाहित होत आहे. अफर्मेशन रिपीट देत राहायचे आपल्याला आणि हिलिंग सुद्धा देत राहायचे सोबत. आता पुढे 9 नंबरची इमेज बघायची आहे. मणिपूर चक्र आपल्या नाभीच्या 4 बोटावरती, नाभीच्या 4 बोटावरती मणिपूर चक्र. अफर्मेशन द्यायचे की माझे मणिपूर चक्र आणि मणिपूर चक्रामधील सगळे अवयव चार्ज, ऍक्टिव्हेट, बॅलन्स आहेत. रेकीची दिव्य ऊर्जा तिथपर्यंत योग्य प्रमाणात पोहोचलेली आहे आणि माझ्या मणिपूर चक्रामधील सगळे अवयव योग्य पद्धतीनं काम करत आहेत. नेक्स्ट 10 नंबरची इमेज बघायची आहे. आपल्या उजव्या बाजूच्या किडनीवरती हात ठेवायचे. दोन्ही हात उजव्या बाजूच्या किडनीवरती ठेवायचे. अफर्मेशन द्यायचे की माझी राईट साईडची किडनी चार्ज, ऍक्टिव्हेट आहे. तिथं व्हाईट प्रकाश बघायचे आपल्याला आणि व्हाईट प्रकाशामध्ये तुमची ती किडनी पूर्णपणे तिकडे चांगल्या पद्धतीनं हील होत आहे. व्हिज्युअलाइज करायचंय, सोबत रेकीचं हिलिंग पण द्यायचंय. अफर्मेशन आपल्याला रिपीट बोलत राहायचंय.
त्यानंतर 11 नंबरची इमेज, दोन्ही हात आपल्या लंग्सवर, फुफ्फुसांवर ठेवायचे आहेत. दोन्ही हात आपल्या फुफ्फुसांवर. 11 नंबरची इमेज बघा. आणि आता अफर्मेशन द्यायचे की माझे दोन्ही लंग्स हेल्दी आहेत. रेकीची दिव्य ऊर्जा, डिवाइन एनर्जी योग्य प्रमाणात तिथपर्यंत पोहोचलेली आहे. त्यामुळे माझे दोन्ही लंग्स, माझे दोन्ही फुफ्फुस योग्य पद्धतीनं काम करत आहेत. 11 नंबरची इमेज, माझी दोन्ही फुफ्फुस योग्य पद्धतीनं काम करत आहेत. दिव्य रेकीची ऊर्जा तिथपर्यंत योग्य प्रकारे पोहोचलेली आहे आणि ते हील होत आहेत. देन 12 नंबरची इमेज बघा. आपली डाव्या बाजूची किडनी, ओके, त्याच्यावर हात ठेवायचे आणि अफर्मेशन द्यायचे. 12 नंबर इमेज, डाव्या बाजूच्या किडनीवरती. आता अफर्मेशन द्या की माझ्या लेफ्ट साइडची किडनी ऍक्टिव्हेट आहे. योग्य प्रमाणात तिकडचे सगळे अवयव काम करत आहेत. दिव्य रेकीची ऊर्जा, एक व्हाईट लाईट तुमच्या त्या किडनीपर्यंत पोहोचलेली बघायची आहे, प्रवाहित होताना बघायची आहे. या अशाच पद्धतीने आपल्याला दररोज या 24 बॉडी पॉइंट्सना हिलिंग द्यायचंय. याची इमेज मी ग्रुपवरती टाकून देईन नंतर. त्याच्यानंतर 13 नंबरची इमेज बघा. दोन्ही हात पोटाजवळ, स्वादिष्ठान चक्र, दोन्ही हात पोटाजवळ. 13 नंबर, दोन्ही हात आपल्या पोटाजवळ ठेवायचे. आपले स्वादिष्ठान चक्र नाभीच्या 4 बोटं खाली, सॅक्रल चक्र नाभीच्या 4 बोटं खाली. आता तिथे अफर्मेशन द्यायचं की माझं स्वादिष्ठान चक्र, त्याचबरोबर त्याच्या सभोवतीचे सगळे अवयव, सगळे ऑर्गन्स चार्ज, ऍक्टिव्हेट, बॅलन्स आहेत. दिव्य रेकीची शक्ती तिथे योग्य प्रमाणात प्रवाहित झालेली आहे. व्हिज्युअलाइज करायचे, रेकीची व्हाईट लाईट तिथपर्यंत पोहोचलेली आहे. आता ही 14 नंबरची इमेज. नेक्स्ट, रूट चक्र, मूलाधार चक्रावरती हात ठेवायचे आहेत. आता अफर्मेशन द्यायचं की माझं मूलाधार चक्र, त्याचबरोबर तिकडचे सगळे अवयव चार्ज, ऍक्टिव्हेट, बॅलन्स आहेत. रेकीची दिव्य ऊर्जा तुमच्या मूलाधार चक्रापर्यंत योग्य प्रमाणात पोहोचलेली बघायची आहे, तिथे प्रवाहित होताना पाहायची आहे, कल्पना करायची आहे. लेडीजनी मुख्यतः मी आधी सांगितल्याप्रमाणे 13 आणि 14, ओके, तुमचं स्वादिष्ठान चक्र आणि मूलाधार चक्र दररोज तुम्हाला हील करणं गरजेचं आहे. कारण जसं की मी आधी म्हटलंय की लेडीजचे मुख्यतः जे आजार असतात, सर्व आजारांची सुरुवात या 2 चक्रांपासून होते. जसं की प्रेग्नेन्सी राहत नाहीये, प्रेग्नेन्सीमध्ये डिले होतोय, ओके, राहत असेल तर अबॉर्शन होत असेल, किंवा जे आणखी कुठले आजार आहेत, गर्भपिशवी संबंधी आजार आहेत, मूत्रदोष वगैरे असतील, तर त्याचे सगळे कशामुळे होतात? स्वादिष्ठान चक्र आणि मूलाधार चक्र तुमचं इम्बॅलन्स झालं असेल तर, बिघडलं असेल तर. त्याच्यानंतर 15 नंबर, दोन्ही हात गुडघ्यांवरती ठेवायचे आणि आपल्या गुडघ्यांना आता अफर्मेशन द्यायचं की माझे दोन्ही गुडघे प्रॉपर योग्य पद्धतीनं काम करत आहेत, त्याच्यामधील सगळे अवयव बॅलन्स आहेत, ऍक्टिव्हेट आहेत. माझे दोन्ही गुडघे प्रॉपर काम करत आहेत व त्यामधील सगळे अवयव बॅलन्स आहेत.
त्याच्यानंतर 16 नंबरची इमेज बघा, दोन्ही पायांच्या टाचा. अफर्मेशन द्यायचंय की माझ्या दोन्ही पायांच्या टाचा ऍक्टिव्हेट आहेत आणि मी खूप छान प्रकारे चालू फिरू शकते. माझ्या दोन्ही पायांच्या टाचा ऍक्टिव्हेट आहेत, मी खूप छान प्रकारे चालू फिरू शकते. रेकीची दिव्य ऊर्जा बघायची आहे, आपल्या दोन्ही पायांच्या टाचांपर्यंत पोहोचलेली आहे. हा चार्ट ग्रुपमध्ये दिला जाईल, तो चार्ट बघून दररोज आपल्याला हिलिंग द्यायचं त्या पॉइंट्सना. नेक्स्ट 17 नंबर आहे आपल्या पायांचे तळवे. माझ्या दोन्ही पायांचे तळवे चार्ज, ऍक्टिव्हेट व बॅलन्स आहेत. माझ्या दोन्ही पायांचे तळवे चार्ज, ऍक्टिव्हेट, बॅलन्स आहेत व दिव्य रेखी ऊर्जा योग्य प्रमाणात तिथे प्रवाहित होत आहे. दिव्य रेखी ऊर्जा योग्य प्रमाणात तिथे प्रवाहित होत आहे. ती कल्पना करायची आहे, ती एनर्जी फील करायची आहे. त्याच्यानंतर आपल्या शोल्डर्स, 18 नंबरची इमेज बघायची आहे. पाठीमागून आपल्या दोन्ही शोल्डरवरती हात ठेवायचे, खांद्यांवरती. व्हेरी गुड. आता अफर्मेशन द्यायचं, कोणी करायचं, सगळे करू शकतात, पण बघा ज्यांना शोल्डरमध्ये पेन होतं खूप जास्त, तर त्या लोकांनी हे डेली करायचंय. माझे दोन्ही हात, माझे दोन्ही शोल्डर्स स्वस्थ, निरोगी व ऍक्टिव्हेट आहेत. माझे दोन्ही हात, माझे दोन्ही शोल्डर स्वस्थ, निरोगी व ऍक्टिव्हेट आहेत. दिव्य रेखीची ऊर्जा तिथपर्यंत पोहोचलेली बघायची आपल्याला. त्याच्यानंतर पुढे 19 नंबर बघायचा आहे. दोन्ही हात आपल्या मानेवरती ठेवायचे आहेत आणि आता आपल्या मानेला अफर्मेशन द्यायचे पाठीमागून. मागच्या बाजूला जे आपले थ्रोट चक्र आहे त्याला अफर्मेशन द्यायचंय. माझी मान हेल्दी आहे आणि स्वस्थ आहे. माझी मान हेल्दी आहे, स्वस्थ आहे आणि माझं थ्रोट चक्र पाठीमागच्या बाजूने चार्ज, ऍक्टिव्हेट, बॅलन्स आहे. प्रत्येक वेळेला, प्रत्येक पॉइंटला डिवाइन एनर्जी तिथपर्यंत जात आहे. रेकीची दिव्य ऊर्जा त्या पॉइंट पर्यंत प्रवाहित होताना आपल्याला बघायची आहे, कल्पना करायची आहे. नेक्स्ट, दोन्ही हात पाठीमागून आपल्या हार्ट चक्रावरती. दोन्ही हात मागून हार्ट चक्रावरती. माझं बॅक साईडचं हार्ट चक्र चार्ज, ऍक्टिव्हेट, बॅलन्स आहे. त्याच्या भोवतीचे सगळे अवयव योग्य पद्धतीनं काम करत आहेत. कल्पना करा, दिव्य रेखी ऊर्जा तुमच्या पाठीमागे हार्ट चक्रापर्यंत पोहोचलेली आहे. आणि त्याच्यामध्ये तुमचं ते चक्र छानपैकी बॅलन्स होत आहे. आता 21 नंबर, नाभीच्या 4 बोट वरती, मागच्या बाजूने मणिपूर चक्र. 21 नंबरची इमेज बघा, पाठीमागच्या बाजूने मणिपूर चक्र. आता अफर्मेशन द्यायचं की मागे मणिपूर चक्रावर दोन्ही हात ठेवायचे. माझं मणिपूर चक्र चार्ज, ऍक्टिव्हेट, बॅलन्स आहे. त्याच्यामधील सर्व अवयव योग्य प्रकारे काम करत आहेत. रेकीची दिव्य ऊर्जा तिथपर्यंत छान पद्धतीने पोहोचलेली आहे. आणि तुमचे सगळे अवयव योग्य प्रकारे काम करत आहेत. त्याच्यानंतर 22 नंबर, पाठीमागच्या बाजूने किडनीवरती ठेवायचे दोन्ही हात.
माझ्या दोन्ही किडनीज हेल्दी आहेत, ऍक्टिव्हेट आहेत. माझ्या दोन्ही किडनीज हेल्दी आहेत, ऍक्टिव्हेट आहेत. आणि रेकीची दिव्य ऊर्जा योग्य पद्धतीनं तिथं पोहोचलेली आहे, संतुलित होत आहे. रेकीची दिव्य ऊर्जा तिथे योग्य प्रमाणात पोहोचलेली आहे, संतुलित होत आहे. कल्पना करायची आहे. रेकीचं हिलिंग देत राहायचं, सोबत अफर्मेशन रिपीट बोलत राहायचं. नेक्स्ट 23 नंबरची इमेज बघा. दोन्ही हात पाठीमागून स्वादिष्ठान चक्रावरती. दोन्ही हात पाठीमागून स्वादिष्ठान चक्रावरती. अफर्मेशन द्यायचे की माझं स्वादिष्ठान चक्र चार्ज, ऍक्टिव्हेट, बॅलन्स आहे व त्यातील सगळे अवयव योग्य पद्धतीनं काम करत आहेत. रेकीची डिवाइन व्हाईट लाईट, व्हाईट एनर्जी तिथपर्यंत पोहोचलेली आपल्याला बघायची आहे, व्हिज्युअलाइज करायची आहे. आणि त्या व्हाईट लाईटमध्ये, डिवाइन एनर्जीमध्ये तुमचं स्वादिष्ठान चक्र पाठीमागच्या बाजूनी छानपैकी चार्ज, बॅलन्स होत आहे, हील होत आहे, अशी कल्पना करायची आहे. शेवटी 24 नंबरची इमेज बघा. मागून रूट चक्रावरती, मूलाधार चक्रावरती आपले दोन्ही हात मागच्या बाजूने आपल्या मूलाधार चक्रावरती ठेवायचे आणि आता अफर्मेशन द्यायचे की माझं रूट चक्र आणि त्याच्या भोवतीचे सगळे ऑर्गन्स योग्य प्रकारात, योग्य पद्धतीनं काम करत आहेत. रेकीची डिवाइन लाईट रूट चक्रापर्यंत पोहोचलेली, प्रवाहित होताना आपल्याला बघायची आहे, व्हिज्युअलाइज करायचं आहे. ती एनर्जी फील करायची आहे. अफर्मेशन रिपीट देत राहायचंय, सोबत हातामधून हिलिंग आपल्याला पास करायचंय तिथे. आता आपले दोन्ही हात जोडायचेत. हात जोडायचे दोन्ही नमस्कारच्या पोझिशन मध्ये. आपलं संपूर्ण शरीर आपल्याला व्हिज्युअलाइज करायचं. आता कल्पना करायची आहे, संपूर्ण बॉडी व्हिज्युअलाइज करायची आहे आणि अफर्मेशन द्यायचे की माझी संपूर्ण बॉडी, माझं संपूर्ण शरीर दिव्य रेकीच्या ऊर्जेने भरून गेलेलं आहे. कल्पना करा की तुमच्या संपूर्ण बॉडीमध्ये दिव्य रेकी ऊर्जा प्रवाहित होत आहे. तुमचं संपूर्ण शरीर दिव्य रेकीच्या ऊर्जेने योग्य पद्धतीनं काम करत आहे, हेल्दी आहे, असे अफर्मेशन आपल्याला द्यायचे आहेत. व्हिज्युअलाइज करायचंय, रेकीचं हिलिंग आपल्याला तिथे पास करायचंय. आता पुन्हा एकदा आपल्याला आभार व्यक्त करायचे. मी दिव्य रेकी शक्तीची आभारी आहे, मी या युनिव्हर्सची आभारी आहे, मी स्वतःची आभारी आहे. त्याच्यानंतर आपल्याला कॉर्ड कटिंग करून टाकायचंय. सर्व प्रकारच्या नकारात्मक शक्ती, ऊर्जा आणि बाधांपासून मी स्वतःला मुक्त केलेला आहे. नाभीजवळ जाऊन 3 वेळा कॉर्ड कटिंग, कट कट कट.
ओके. छान. आता पाणी पिऊन घ्यायचंय. तर हा 24 बॉडी पॉइंट्सचा चार्ट आहे, तो ग्रुपवरती दिला जाईल. याच पद्धतीने आपल्याला या सिक्वेन्सनी दररोज या पॉइंट्सना आपल्याला हिलिंग द्यायचंय. ठीक आहे. मग एका वेळेस तुम्हाला टाइम पुरत नसेल तर डिवाइड करा. सकाळ, दुपार, संध्याकाळ अशा पद्धतीने करायचे. ठीक आहे. ओके. आता इथे आपली लेवल 1 कंप्लीट झालेली आहे. तुम्हाला प्रॅक्टिस काय करायची आहे मी सांगतेय. ठीक आहे. डेली 7 चक्राचं मेडिटेशन करायचंय. त्याच्यानंतर कोणतंही मेडिटेशन घ्या, कुठलाही जप एखादा घ्या, इष्टदैवत असेल किंवा ओंकारचा जप असेल, तुम्ही ज्या कुठल्या देवतेला मानता त्याचा जप असेल, त्याचं मेडिटेशन ऍटलीस्ट 5 ते 10 मिनिट करा. ओके. त्याच्यानंतर मिठाणी आठवड्यातून 2 वेळा आपला ऑरा क्लीन करायचा आहे, खडे मीठ घेऊन. आपण परवा एक प्रयोग केला होता क्लासमध्ये. येस. तर आठवड्यातून 2 वेळा कंपल्सरी आपला ऑरा क्लीन करायचा त्या पद्धतीने. देन आठवड्यातून 2 वेळा फरशी पुसायची, तीही मिठाच्या पाण्याने. ओके. परवा सांगितलं होतं पाण्यामध्ये खडा मीठ टाकायचंय 1 मूठ आणि मग अफर्मेशन द्यायचंय की या पाण्याने माझं घर स्वच्छ केल्यामुळे माझ्या घरामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा, शक्तिबाधा आहे ते सगळे संपूर्णपणे नष्ट झालेले आहे. ठीक आहे. या पद्धतीने. देन आता उद्यापासून काय करा, तुमचं अन्न पाणी चार्ज करायचं, तुम्हाला रेकीचं हिलिंग द्यायचंय. परवा आपण बघितलं ना, एक्सपेरिमेंट घेतले ना, पाणी कसं चार्ज केलं, अन्न चार्ज केलं, त्या पद्धतीने डेली अन्न पाणी चार्ज करायचंय. रोज स्वतःला हिलिंग द्यायचंय. ठीक आहे. मेडिटेशन कंपल्सरी आहे. मग जे बिगिनर आहे ऍटलीस्ट 5 मिनिटांपासून सुरुवात करा. युट्यूबवरती छान म्युझिक अवेलेबल असतात. ओके. तुम्हाला आवडेल ते एखादं म्युझिक घ्या त्या पद्धतीने आणि मग पुढच्या आठवड्यामध्ये 5 मिनिटांचे 10 मिनिटं मेडिटेशन करा. आपल्याला टाइम हळूहळू वाढवायचा आहे. ठीक आहे. एकदम करायला जाऊ नका. सवय नसेल तर मग हजारो विचार डोक्यामध्ये येतात. ओके. अशा पद्धतीने जायचंय. त्याच्यानंतर रोज कंपल्सरी सगळ्यात महत्वाचं की रोज उठल्यानंतर रेकीला कॉल करायचंय, ती ऊर्जा प्रवाहित करायची आणि स्वतःला प्रोटेक्शन शील्ड घ्यायचे. विदाऊट प्रोटेक्शन शील्ड कुणीही घराच्या बाहेर जायचं नाही. ठीक आहे. आणि प्रोटेक्शन शील्ड देऊन झाल्यानंतर तुम्ही हिलिंग दिलं, स्वतःलाही हिलिंग दिलं किंवा घरामध्ये कोणाचा ऑरा क्लीन केला त्यांना हिलिंग दिलं, तरी सुद्धा कॉर्ड कटिंग करायचं आहे, कंपल्सरी विसरायचं नाही. ठीक आहे. ओके. आता आपल्या संडेला शक्तिपात असणार आहे. ठीक आहे. शक्तिपात मी त्या दिवशी सांगितलं होतं. शक्तिपात विधीमध्ये काय केलं जातं की तुम्हाला ही युनिव्हर्सल जी पॉवर आहे ती आणि आपल्या शरीरातील 7 चक्र ठराविक प्रमाणात ओपन करून ते कनेक्ट करून दिले जातात. ओके. आणि त्याच्यानंतर ही विद्या, हे नॉलेज तुम्ही ग्रहण करू शकता. मग तुम्ही स्वतःलाही हिलिंग देऊ शकता, इतरांना सुद्धा रेकीचं हिलिंग देऊ शकता. आता शक्तिपात हा कधी फ्रीमध्ये आपण देत नाही, कारण एनर्जी एक्सचेंज घेतली जाते. ओके. कारण ती युनिव्हर्स, मी फक्त माध्यम आहे, ती एनर्जी आपण तिथपर्यंत पास करत असतो. सो नॉमिनल चार्जेस आहेत 151 रुपये. आणि शक्तिपात सगळ्यांना याचं बंधन नाहीये. ओके. ज्यांना शक्तिपात हवा आहे ते लोक घेऊ शकतात. नॉमिनल चार्जेस आहेत 151 रुपये. आणि संडेला या येणाऱ्या रविवारी रविवारी आपला शक्तिपात आहे. टाइम काय आहे ते उद्या सकाळपर्यंत ग्रुपवरती दिलं जाईल. ठीक आहे. ते अपडेट केलं जाईल. पॉसिबल आहे सर्वांना सकाळी 6 वाजता, चालेल का? ठीक आहे. मग आपण ग्रुपवरती एक टाइम आपण देऊ. ठीक आहे. येस. आता बघा हा, तर बरेच लोकांचे मला प्रश्न आणि कॉल पण येतात, मॅडम लेवल 1 ही प्रॅक्टिस तुम्हाला दररोज करायचंय. ठीक आहे. जेव्हा वेळ मिळेल तेव्हा करा. असं नाही की मेडिटेशन आत्ताच केलं पाहिजे आणि मला आता नाही, पहाटे वेळ नाही मिळत आहे मग माझं बुडलं राहिलं, असं नाही करायचं. जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल दुपारी करा, संध्याकाळी करा. पण रेकीला कॉल ऍटलीस्ट उठल्या उठल्या रेकीला कॉल करा. कारण कसं होतं, आपल्या सगळ्यांचं बिझी शेड्यूल आहे. मग सकाळी राहिलं ना घाई गडबडीमध्ये की राहूनच जातं. मग विदाऊट प्रोटेक्शन शील्ड घराच्या बाहेर नाही पडायचं. ठीक आहे. आता बरेच जणांचे प्रश्न आणि मेसेजेस, कॉल येतात की मॅडम पुढच्या लेवलचं काय, मास्टर लेवल आपली पुढची आहे त्याच्याबद्दल तुम्हाला थोडक्यात एक 5 ते 10 मिनिटांमध्ये फक्त मी इन्फॉर्मेशन देणार आहे. ओके. त्याचा सिलेबस काय आहे ते पण तुम्हाला सांगते मी. लेवल 2, 3, 4 मिळून आपली मास्टर लेवल आहे. ठीक आहे. एक सेकंड मी शेअर करते तुम्हाला, कारण प्रत्येकाला इंडिव्हिज्युअली कॉलवरती हे सगळं सांगत बसणं, मेसेजेस सेंड करणं पॉसिबल होत नाही. एकच मिनिट.
ओके. त्याच्यामध्ये काय काय इन्क्लूड असणार आहे ते सर्व तुम्हाला सांगणार आहे. मी स्क्रीन शेअर करते. प्रत्येक लेवलचा वैयक्तिक शक्तिपात तुम्हाला दिला जातो. ठीक आहे. आता बघा हा लेवल 2 मध्ये लेवल 2, 3, 4 असा एकत्र मिळून हा कोर्स आहे. लेवल 2 मध्ये रेकिंगचे सिम्बल्स शिकवले जातात. अतिशय पॉवरफुल अशी चिन्ह काही असतात. आता आपल्याला इथे काय करायचंय, आता फक्त आपण रेकीचं हिलिंग दिलंय. मास्टर लेवलला गेल्यानंतर रेकीच्या हिलिंग सोबतच तुम्हाला तुमच्या प्रत्येक कामासाठी काही ठराविक चिन्ह असतात. प्रत्येक कामासाठी वेगवेगळे सिम्बल्स वापरले जातात. अतिशय पॉवरफुल असतात. एवढी पॉवरफुल असतात की विदिन 1 or 2 days तुमची सगळी कामं होऊन जातात. लिटरली म्हणजे आत्ता गुडघा दुखतोय त्याच्यावर एखादं सिम्बल टाकलं की 5 मिनिटांच्या आतमध्ये तुमचं ते पेन राहतं. ठीक आहे. आणि लेवल 1 ला आपले एक मॅडम होते रत्नागिरीच्या, त्यांचं पॅरालिसिस होता, त्यांना तोही कव्हर झालाय फक्त लेवल 1चं हिलिंग त्यांनी देऊन. ओके. सो याच्यानंतर डिस्टन्स रेकी म्हणजे काय, तर दूरस्थ रेकी बघा, की ज्याच्यामध्ये सपोज मी इथे बसलेली आहे पुण्यामध्ये आणि माझा पेशंट कुठेतरी अमेरिकेमध्ये आहे किंवा महाराष्ट्राच्या बाहेर आहे, इथे बसून मी त्याला रेकीचं हिलिंग देऊ शकते. त्याचे सगळे प्रॉब्लेम्स तुम्ही दूर करू शकता. ठीक आहे. त्याला म्हणतात डिस्टन्स रेकी. म्हणजे जगाच्या पाठीवर एखादी व्यक्ती कुठेही असू देत, तुम्ही बसल्या जागी त्याला हील करू शकता, बरं करू शकता. ओके. देन आहे विश बॉक्स. एक अतिशय मॅजिकल टेक्निक आहे की तुमच्या कुठल्याही इच्छा लवकरात लवकर कशा मॅनिफेस्ट करायच्या ते शिकवलं जाईल. ते विश बॉक्स आहे. त्याला रेकीचं हिलिंग कसं द्यायचं, सगळे सिम्बल्स कसे टाकायचे, तो ऍक्टिव्हेट कसा करायचा, हे सगळं शिकवलं जाईल. देन आहे 555 टेक्निक. म्हणजेच तुमच्या छोट्या मोठ्या कुठल्याही इच्छा केवळ 5 दिवसांमध्ये कशा पूर्ण करायच्या. ठीक आहे. ती टेक्निक एक सांगितली जाणार आहे. त्याच्यानंतर क्रिस्टलचं नॉलेज तुम्हाला दिलं जाईल रेकी लेवल 2 मध्ये. ओके. की क्रिस्टलची तोंड ओळख करून दिली जाते. त्याच्यानंतर ते क्रिस्टल कोणासाठी वापरायचे, प्रत्येक व्यक्तीसाठी प्रत्येक आजारासाठी वेगवेगळं क्रिस्टल वापरलं जातं. ते कशा पद्धतीने वापरायचं, रेकीचं हिलिंग कसं द्यायचं, त्या क्रिस्टल्सना चार्ज ऍक्टिव्ह करायचं शिकवलं जाईल. देन आहे टेलिपॅथी. मगाशी सांगितलं त्याचप्रमाणे की जगाच्या पाठीवर कुठेही एखादी व्यक्ती असेल, आपल्याला माइंड टू माइंड त्याच्याशी कनेक्शन निर्माण करायचंय. ठीक आहे. आणि मग तुमचे विचार त्याच्यापर्यंत पोहोचवायचे आहेत. तुमची एनर्जी त्याच्यापर्यंत पास करायची आहे. तुम्ही तुमचे विचार, तुमची मतं त्याच्यापर्यंत ट्रान्सफर करू शकता. तुम्ही रेकीचं हिलिंग त्याला देऊ शकता. ठीक आहे. नेक्स्ट आहे मेडिटेशन. जसे आपण लेवल 1 ला पास्ट फॉरगिव्हनेसचं मेडिटेशन केलं. ओके. त्याच पद्धतीने अनेक मेडिटेशन्स असणार आहेत. देन घराला आणि घरातील लोकांना प्रोटेक्शन कसं द्यायचं, निगेटिव्ह एनर्जीज पासून, शक्तींपासून आपल्या घराला आणि घरातील फॅमिली मेंबर्सना प्रोटेक्शन कसं द्यायचं ते शिकवलं जाईल. निगेटिव्हिटी पासून लांब कसं राहायचं तेही सांगितलं जाणार आहे. देन लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजेच आकर्षणाचा सिद्धांत शिकवला जाईल की तुमची सगळी स्वप्न, इच्छा, तुमचे ड्रीम्स हे लवकरात लवकर मॅनिफेस्ट कशा पद्धतीने करायचे, अट्रॅक्ट करायचे लाईफमध्ये ते शिकवलं जाईल. त्याच्यासोबत व्हिज्युअलायझेशन टेक्निक म्हणजेच कल्पनाशक्तीचा वापर, ह्या सगळ्या गोष्टी अट्रॅक्ट करण्यासाठी आपल्या कल्पनाशक्तीचा वापर कसा करायचा आणि कशा सगळ्या गोष्टी मॅजिकली आपण अट्रॅक्ट करायच्या ते शिकणार आहोत. बऱ्याच अशा गोष्टी असतात की इतरांना अशक्य वाटतील पण तुमच्यासाठी त्या सहज शक्य होतील. सो हे शिकवले जाणार आहे. त्याच्यानंतर कापूर दिवा एक खूप मॅजिकल असं आहे की तुमच्या आयुष्यात वर्षानुवर्ष रखडलेली कामं, जे आपण म्हणतो ना की लांबणीवर पडलंय, खूप प्रयत्न केले पण ती काम सक्सेसफुलच होत नाहीये. वर्षानुवर्ष रखडलेली कामं असतील, कोर्ट कचेरी असेल, कोर्ट केसेस असतील, वर्षानुवर्ष नातेसंबंध तुटलेले, दुरावलेले, तर ते सगळे आपण अट्रॅक्ट करू शकतो कुठल्या कापूर दिव्याच्या मदतीने. मग हा कापूर दिवा ऍक्टिव्हेट कसा करायचा, त्याला सगळे सिम्बल्स टाकून रेकीचं चार्ज कसं द्यायचं त्याला, हे सगळं शिकवलं जाईल. देन लेवल 3, 4. ठीक आहे. करुणा रेकी, मास्टर रेकी, याच्यामध्ये मास्टर सिम्बल्स आणि अदर पॉवरफुल सिम्बल्स, रेकीमध्ये खूप सारे सिम्बल्स आहेत. मास्टर सिम्बल आहेत 4, तेही शिकवले जातील आणि इतर अदर पॉवरफुल सिम्बल्स शिकवले जातील. ते प्रत्येक कारणासाठी वेगवेगळ्या सिम्बल आपल्याला वापरायचे. ओके. कुठलेही प्रॉब्लेम असू देत, सगळ्यामध्ये रेकीमध्ये मार्ग आहे. देन क्रिस्टलचा वापर शिकवला जाईल. सॉरी, इथे 555 झाले, इथं आहे 333 टेक्निक. म्हणजे 3 दिवसांमध्ये तुमचे शॉर्ट टर्म गोल असतील ते कसे फुलफिल करायचे, कसे अट्रॅक्ट करायचे, कसे तुम्ही ते मिळवाल, हे सगळं शिकवलं जाणार आहे. देन कायनोसिओलॉजी ही मेडिकलची एक टर्म आहे की तुमची बॉडी ती कशी फंक्शन करते, कसं वर्क करते, ते बेसिक नॉलेज याच्यामध्ये दिलं जाणार आहे. त्याच्यानंतर नो युअर ऑरा कलर बाय युअर डेट ऑफ बर्थ. तुमच्या जन्मतारखेनुसार तुमचं ग्रीड कसं बनवायचं, त्याचबरोबर
तुमचा ऑराचा कलर कसा फाइंड आउट करायचा, तुमच्यासोबत तुमचे क्लायंट पेशंट असतील तर त्यांचाही कसा शोधायचा ते शिकवलं जाणार आहे. देन सायकिक अटॅक म्हणजेच काय, तर समजा काही निगेटिव्ह एनर्जीज, ओके, आपण ज्याला थोडक्यात ब्लॅक मॅजिक किंवा ब्लॅक एनर्जीज अशा म्हणतो अशा पद्धतीने, तर त्या ब्लॅक एनर्जीज, निगेटिव्ह नकारात्मक ऊर्जा, शक्ती, बाधा या कशा काढायच्या तुमच्यावरून, तुमच्या घरावरून, फॅमिली मेंबर्सवरून. आपल्याला काय करायचं इथे, आपल्याला तिथे प्रतिकार करायचा नाही, आपली सेफ्टी करणं आपल्या हातात आहे ना. आपल्याला ब्लॅक मॅजिक आणि इतर अशा गोष्टींमध्ये पडायचं नाहीये. पण रेकी काय आहे, रेकी प्युअर सात्विक एनर्जी आहे, ती कोणाचं वाईट करायला शिकवत नाही. आपण फक्त आपलं प्रोटेक्शन करायचंय, तेवढं आपल्या हातात आहे. ठीक आहे. सो या एनर्जीज पासून आपलं प्रोटेक्शन कसं करायचं, बायचान्स कोणावरती सपोज असं झालं असेल अशी क्रिया किंवा असं निगेटिव्ह एनर्जीचा अटॅक वगैरे, तर तो कसा काढायचा ते शिकवलं जाईल. सायकिक आक्रमण दूर करणं, त्याच पद्धतीने हे आक्रमण दूर कसे करायचे, आपलं प्रोटेक्शन सेफ्टी कशी करायची ते शिकवलं जाणार आहे. सायकिक अटॅक जर तुमच्या घरावरती, बिल्डिंगवरती, तुमच्या कामावरती झाला असेल, ठीक आहे, तर ते कसं काढायचं शिकवलं जाईल. देन आहे सायकिक सर्जरी. सर्जरी म्हणजेच काय बघा, हा तर डॉक्टर काय करतात, हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन थिएटरमध्ये घेऊन जातात, तिथे सर्जरी करतात. इथे आपल्याला सर्जरी करायची आहे, पण आपल्याला कुठलीही चिरफाड न करता करायची आहे. म्हणजेच काय, तरी एक लेंदी प्रोसिजर आहे की मेडिटेशन थ्रू त्याच्या काही प्रोसिजर टेक्निक असतात, तर स्टेप बाय स्टेप कशा पद्धतीने जायचंय, इथे बसल्या जागी फक्त मेडिटेशन मध्ये जाऊन त्या प्रोसिजर सगळ्या फॉलो करून तुम्ही बसल्या जागेहून त्या व्यक्तीची सर्जरी करू शकताय. ओके. आणि ही सर्जरी कुठे, एकच सेकंड सांगते. आणि ही सर्जरी सगळ्यांना नाही करायची, ज्यांना डॉक्टरांनी फक्त ऑपरेशन सजेस्ट केलंय, ज्यांना ऑपरेशनची गरज आहे त्या व्यक्तींनाच ही सर्जरी करायची आहे. आणि ऑपरेशन करण्याच्या आधी 1 ते 1.5 महिना ही तुम्ही ही कंटिन्यू सर्जरी केली, सायकिक सर्जरी केली, तर ऑपरेशन सुद्धा टळतं. ओके. ऑलरेडी माझ्याकडे असा एक पेशंट होता, मुंबईचे होते, आणि त्यांना मणक्याचं सर्जरी सांगितली होती, तर त्यांना हिलिंग दिलं होतं, रोज सर्जरी केली, आणि आता 3 वर्ष झाली अजूनही ऑपरेशनची गरज नाही पडली त्या व्यक्तीला, अगदी ठणठणीत आहे. ठीक आहे. ट्रेकिंगला वगैरे पण जाते ते व्यक्ती. सो पुढे बघूया. पण हे कंपल्सरी सगळ्यांना नाही सायकिक सर्जरी करायची, ज्यांना ऑपरेशन सांगितलंय फक्त त्यांच्यासाठीच आहे. ठीक आहे. आता काही वेळेला काय होतं की काही पेशंट्सना ऑपरेशनच्या जस्ट आधी येतात 7 ते 8 दिवस, मग तेव्हा आपल्याला हे हिलिंग देणं पॉसिबल नाही, किंवा हिलिंगसाठी थोडासा वेळ पण लागतो, तो टाइम नसतो. मग त्यावेळेला त्यांचं ऑपरेशन छानपैकी सक्सेसफुल व्हावं आणि त्याच्यातून रिकवर व्हावेत लवकरात लवकर, ठीक आहे, कुठलीही रिस्क नसावी ऑपरेशनमध्ये, याच्यासाठी सायकिक सर्जरी दिली जाते. देन उपचार विधी म्हणजे वेगवेगळ्या रिमेडीज आपण देतो त्यांना. साऊंड हिलिंग थेरपी, ठीक आहे, साऊंड हिलिंग, तिबेटियन सिंगिंग बाउल असतात त्याच्या पद्धतीने 7 चक्रांवरती वेगवेगळ्या शेपचे साऊंडचे बॉल असतात, सिंगिंग बाउल, त्याच्यामध्ये आपण काय करतो, ध्वनी निर्माण करतो, आणि त्या पद्धतीने तुमचं शरीर, मन, 7 चक्रा, ऑरामधून ती निगेटिव्हिटी, ब्लॉकेजेस काढून टाकले जातात. देन कर्मा क्लिअरन्स मेडिटेशन, पास्ट लाईफ मेडिटेशन, हे काय आहे, तर बघा आपले जे काही आता सध्या आपण जे प्रॉब्लेम फेस करतोय आपल्या आयुष्यात, तर ते मोस्टली बऱ्यापैकी आपल्या पास्ट लाईफ मधून आलेले असतात, ज्याला आपण प्रारब्ध म्हणतो. ठीक आहे. मग काय होतं बघा, हे प्रारब्ध हे भोगणं सगळ्यांना आहे. ठीक आहे. कंपल्सरी सगळ्यांना भोगायचे. पण काय होतं, जेव्हा तुम्ही पास्ट लाईफ मेडिटेशन करता किंवा कर्मा क्लिअरन्स मेडिटेशन आपण डेली बेसिसवर करतो, तेव्हा काय होतं, हे प्रारब्ध तर भोगायचेच आहेत, पण त्यांची तीव्रता कमी केली जाते या मेडिटेशन थ्रू. दररोज केल्यानंतर काय होतं, ते प्रारब्धाची तीव्रता कमी होतं. म्हणजेच काय होतं, तर खूप मोठं संकट आपल्यावरती येणार असेल तर काय होतं, की आपण म्हणतो ना, हातावरचं बोटावरती गेलं माझ्या. खूप मोठं, प्रचंड मोठं संकट तुमच्यावर येणार असेल तर इतक्या इझिली तुम्ही त्याच्यातून पार पडता की तुम्हाला समजणार पण नाही की कुठला प्रॉब्लेम माझ्यावरती आला होता. सो खूप मोठा बेनिफिट आहे कर्मा क्लिअरन्सचा, आणि खूप मॅजिकल सुद्धा आहे, खूप छान रिझल्ट येतात. इव्हन त्याच्यामुळे काय होतं की आता तुम्ही जे प्रॉब्लेम फेस करतात ना, त्याच्यावरती सोल्युशन पण लगेच मिळतं तुम्हाला. सगळे ब्लॉकेजेस, सगळ्या अडचणी तुमच्या आयुष्यातून दूर जाऊ लागतात. येस. पुढे बघूयात आता सुवर्णद्रव मेडिटेशन, म्हणजेच गोल्डन मेडिटेशन आहे त्याच्यामध्ये. आणि डेली प्रॅक्टिस तुम्हाला मास्टर लेवल कम्प्लीट झाल्यानंतर, आता जसं मी लेवल 1च्या प्रॅक्टिस सांगितल्या त्याच पद्धतीनं मास्टर लेवल कम्प्लीट झाल्यानंतर काय काय तुम्हाला रोज सराव करायचा, किती दिवस सराव करायचा, ते सगळं सांगितलं जाईल. देन आता बघा, याच्यामध्ये हाऊ टू हिल क्रिस्टल्स म्हणून हा तुम्हाला एक बोनस म्हणून दिलेला आहे. ऑलरेडी आपल्याकडे काय क्रिस्टलचा वेगळा कोर्स आहे. ठीक आहे. त्याचे चार्जेस वेगळे आहेत हजारोंमध्ये, पण इथे आपण क्रिस्टल तुम्हाला 4 दिवसांचा कोर्स तुम्हाला फ्री देणार आहोत, बोनस म्हणून देणार आहोत.
त्याच्यामध्ये सगळे क्रिस्टल, सगळे ग्रीड कसं लावायचं, ओके, वेगवेगळे प्रॉब्लेम असतील त्याच्यासाठी क्रिस्टल कसे लावायचे, कुठले क्रिस्टल कुठल्या व्यक्तीसाठी कुठल्या आजारासाठी वापरायचे, सगळ्या क्रिस्टलची तोंड ओळख, क्रिस्टल पेन्सिल असतील, टंबल्स असतील, पिरामिड्स असतील, सगळ्यांची तोंड ओळख करून दिली जाईल. किंवा तुमच्याकडे आता तुम्ही हीलर झाल्यानंतर तुमच्याकडे तुम्ही पेशंट घेऊ शकता, क्लायंट घेऊ शकता आणि त्यांच्याकडून एनर्जी एक्सचेंज पण तुम्ही घेऊ शकता. म्हणजे तुमचं काय होतं की इन्कम जनरेट सुद्धा तुम्ही करू शकता. मास्टर हीलर झाल्यानंतर तुम्ही प्रोफेशनली क्लायंट आणि पेशंट घेऊ शकता, त्यांच्याकडून तुम्ही हिलिंग, त्यांना हिलिंग देऊन चार्जेस सुद्धा तुम्ही आकारू शकता. ठीक आहे. सो मग तुमच्या प्रत्येक क्लायंट आणि पेशंटना कुठले कुठले क्रिस्टल्स वापरायचे, कशा पद्धतीने ते चार्ज ऍक्टिव्हेट करायचे, ते सगळं शिकवलं जाणार आहे. देन बघा या कोर्समध्ये तुम्हाला काय मिळणार आहे, तर दररोज आपले लाईव्ह सेक्शन असणार आहेत, लाईव्ह सेशन असतील. त्याच्यानंतर पीडीएफ नोट्स पण तुम्हाला मिळणार आहेत. त्याच्यानंतर ई सर्टिफिकेट कोर्सचं मिळणार आहे आणि दररोजचे तुम्हाला रेकॉर्डिंग मिळणार आहेत. त्याचसोबत जेव्हा आपला कॉन्व्होकेशन सेरेमनी असेल तेव्हा सर्टिफिकेट सोबत तुम्हाला मास्टर हीलरची ट्रॉफी सुद्धा स्टेजवरती दिली जाईल. ठीक आहे. आणि हा जे रेकॉर्डिंग आहे त्याचा ऍक्सेस तुम्हाला लाईफ टाईम राहणार आहे. तुम्ही आज रेकॉर्डिंग बघा किंवा 4-5 वर्षानंतर बघा, त्याच्यानंतर बघा, तुम्हाला तो ऍक्सेस लाईफ टाईम साठी राहणार आहे. केव्हाही तुम्ही हे रेकॉर्डिंग पाहू शकता. ठीक आहे. आणि बघा, एक सेकंड, तर मग कोण कोण तयार आहे तुमच्या नवीन सुंदर अशा प्रवासाला? स्पिरिच्युअलिटीमध्ये तुम्हाला पुढे जायचंय, आणखीन काय काय डीपली उतरायचंय, ओके, नवीन नवीन गोष्टी शिकायच्या आहेत, तर त्याच्यासाठी म्हणून ही डिटेल्स तुम्हाला सगळे देत आहे. आता बघा, रेकी मास्टर लेवल कोर्स हा आधी आपली प्राइस होती 10,000, ऑनलाईन ऑफलाईन ही 10,000 प्राइस होती. ठीक आहे. पण आता ही प्राइस, जसं की मी लास्ट मला वाटतं आधीच्या काही सेशनमध्ये सांगितलेलं होतं की प्राइस वाढणार आहे, तर ऑन द स्पॉट ही प्राइस आहे आता 4,999. रेकी लेवल 2, 3, 4 एकत्र मिळून आपली ही प्राइस, ही फीज असणार आहे 4,999. ठीक आहे. ओके. स्क्रीनशॉट तुम्ही घेऊन ठेवू शकतात. स्क्रीनशॉट घेऊन ठेवा, म्हणजे पुन्हा पुन्हा विचारण्याची गरज नाही पडणार. ओके. देन त्याच्यानंतर स्कॅनर इथे दिलेला आहे माझा, माझा ऑफिसचा नंबर इथे आहे वरती. हा फोन पे जीपे नंबर आहे 9765027236. ओके. इथे 6 मिसिंग आहे, बाय मिस्टेक झालेलं आहे. नोट करून ठेवू शकता, 9765027236. स्नेहल रसाळ या नावाने असेल. ज्यांना कोणाला इंटरेस्टेड आहेत पुढे, की त्यांना ऑकल्ट सायन्स मध्ये आणखी शिकण्याची, डीपली उतरण्याची इच्छा आहे, मास्टर हीलर बनायचंय, मास्टर हीलरचा कोर्स करायचा आहे, तर त्यांनी ऍडमिशन घेऊ शकतात. ऍडमिशन आजपासून सुरू झालेले आहे. ठीक आहे. सो आणखी एक महत्वाचं, की तुम्ही एकत्र ही फी पे करू शकता किंवा इन्स्टॉलमेंट मध्ये सुद्धा पे करू शकता. हाफ पेमेंट तुम्ही आता करू शकता आणि तुमची सीट बुक करा. उरलेलं पेमेंट आहे तो आपलं सेशन क्लास सुरू झाल्यानंतर तुम्ही पे करू शकता. ओके. सो नंबर हा ऑफिसचा आहे. तुम्हाला काही प्रश्न शंका असतील तर तुम्ही याच्यावरती कॉल करू शकता मास्टर लेवल संदर्भात. ठीक आहे. आणखी एक आहे की मास्टर लेवल सोबतच तुम्हाला ईएफटीचं एक सेशन माझं 1 ते 1.5 तासाचं फ्री दिलं जाणार आहे. ईएफटी म्हणजेच काय, तर इमोशनल फ्रीडम टेक्निक. ही सुद्धा रेकी सारखीच एक अल्टरनेट हिलिंग मेथड आहे, पूरक चिकित्सा पद्धत आहे. त्याच्यामधून सुद्धा तुमच्या शरीरामध्ये, मनामध्ये जे वर्षानुवर्ष साचलेले ब्लॉकेजेस आहेत, अडथळे आहेत, अगदी ट्रॉमा सुद्धा सहज इझिली तिथे हील केला जातो. तर ते ईएफटीचं सेशन सुद्धा तुम्हाला फ्री दिलं जाईल. त्याच्यानंतर क्रिस्टलचं 4 दिवसांचं सेशन तुम्हाला फ्री मिळणार आहे. ओके. एक सेकंड, चॅट बघूयात. यस अनुराग सर, हा 25 ते 30 दिवसांचा कोर्स आहे आपला रेकी मास्टर लेवलचा, पण तो एक्सटेंड होऊन 33 ते 35 दिवसांवरती जातो. सॅटर्डे संडे आपल्याला सुट्टी असते. यस सुचित्रा मॅडम, टायमिंग आपण ग्रुपवरती देणार आहोत नंतर. ठीक आहे. आता काय झालंय, ऑलरेडी मास्टर लेवलच्या सगळ्या बॅचेस रात्रीच्या फुल आहेत. ओके. दुपारी 4 पासून मास्टर लेवलच्या बॅचेस फुल आहेत. एक बॅच संपल्यानंतर आपण ते तुम्हाला टायमिंग डिक्लेअर केलं जाईल. ठीक आहे. रात्री 9:30 पर्यंतच्या बॅचेस आहेत. सो आता तो आपल्याला स्लॉट नाही मिळणार आहे. तुम्हाला नेक्स्ट वीक मध्ये टायमिंग क्लिअर सांगितलं जाईल की कुठली बॅच तुम्हाला मिळेल. ठीक आहे. 25 ते 30 दिवसांचा आपला कोर्स आहे. त्याच्यानंतर बघा वीकली आपले कव्हर अप सेशन आहेत.
सपोज कोणी ट्रॅव्हलिंग मध्ये आहे, गावी गेलं आणि तुमचं सेशन मिस झाले, क्लास मिस झाला, तर रेकॉर्डिंग तर डेली दिले जाणार आहेत. पण प्रत्येक आठवड्याला आपलं कव्हर अप सेशन असेल, त्याच्यामध्ये आपण शिकवणार नाही आहोत, फक्त वन ऑन वन कम्युनिकेशन असेल 1 तासासाठी. ठीक आहे, 1 ते 1.5 तासासाठी. त्याच्यामध्ये सगळ्यांचे प्रॉब्लेम्स घेतले जातील, ते सॉल्व्ह केले जातील. कारण बघा, मास्टर हीलरमध्ये रेकीमध्ये खूप सारे सिम्बल्स आहेत, खूप सारे टेक्निक आहेत. मग बरेच वेळा असं होतं की प्रॅक्टिस करून पण प्रत्येकाचे प्रॉब्लेम वेगवेगळे असतात. मग प्रॅक्टिस करून पण आपल्याला नक्की कळत नाही एक्झॅक्टली की मी कुठली मेथड वापरू, कुठली टेक्निक वापरू माझ्या ह्या प्रॉब्लेमसाठी. तर मग त्या पद्धतीने आपण एक वन ऑन वन कम्युनिकेशन आपलं असतं 1 तासाचं, वीकली असतं. त्याच्यामध्ये सगळ्यांचे प्रॉब्लेम तिथे घेतले जातात आणि ते सगळ्यांनी मिळून सॉल्व्ह करतो आपण. ठीक आहे, अशा पद्धतीनं आपला हा कोर्स असणार आहे. सो आता कोणाला काही प्रश्न शंका असतील याच्याबद्दल तर विचारू शकता. पेमेंट झाल्यानंतर हा जो ऑफिसचा नंबर आहे याच्यावरती स्क्रीनशॉट शेअर करा. ठीक आहे, आणि ग्रुपवर करू नका, सगळ्यांना खूप मग डिस्टर्बन्स येतो. ठीक आहे, ग्रुपवरती करू नका. हा माझा पर्सनल ऑफिसचा नंबर आहे, याच्यावरती स्क्रीनशॉट पाठवून द्या किंवा कॉल करून सांगितलं तरीही चालेल. ओके, येस. आता कोणाचे काही प्रश्न शंका असतील तर विचारू शकता. येस मॅम, प्रॅक्टिस चालूच ठेवायची आहे. आणि मास्टर लेवलमध्ये पण बेसिक पासून तुम्हाला इथूनच सुरुवात करायची आहे. रेकीला कॉल करून प्रोटेक्शन शील्ड घेऊन मग पुढच्या स्टेप्स आहेत त्याच्यामध्ये, मग सिम्बल्स वगैरे ऍड करायचे आहेत. ठीक आहे, सो तुमची प्रॅक्टिस तिथेही होणार आहे, पण आतापासून प्रॅक्टिस सुरू करायची तुम्ही. येस सुचित्रा मॅडम, थँक्यू.